भाजपच्या फाजील आत्मविश्वासाचा नमुना समोर, लोकसंतापानंतर तुषार आपटे पायउतार. कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी स्वीकृत नगरसेवक कसा, विरोधकांचा भाजपावर हल्लाबोल. नाशिक भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान. भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे शशिकांत जाधव यांची बंडखोरी. ठाकरे बंधूंच्या सभेमुळे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली. अंबादास दानवे यांच्यासह खैरेंची महायुतीवर टीका. काही नेते पर्यटनासाठी नाशिकमध्ये आले होते. दादा भुसेंची ठाकरे बंधूंवर टीका. राष्ट्रवादीला जागा सुटली हीच मोठी खंत. माजी मंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे उमेदवारी. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठे यांचे आरोप. वरळीमध्ये आदित्य ठाकरे काठावर पास. बीडीडी चाळीचा प्रश्न फडणवीसांनी सोडवला. मंत्री नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंवर टीका. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात. पुणेकरांना मोफत मेट्रो बस प्रवासाचं आश्वासन. कामांची अष्टसूत्री जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा झंझावात. आज मुंबई, सोलापूर, बीडमध्ये सभा. मनपा प्रचाराचे शेवटचे 4 दिवस. आज अजित पवारांचा पुण्यामध्ये रोड शो. मुंबई महाराष्ट्राची नाही, भाजपचे तामिळनाडूतील नेते अण्णामलाई यांनी तोडले अकलेचे तारे. अण्णामलाईंवर गुन्हा दाखल करून अटक करा, संजय राऊत यांची मागणी. आज सुप्रिया सुळे यांचा कळवा मुंब्रा दौरा. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देणार बळ. नाशिकनंतर आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. सभेपूर्वी रोड शो सुद्धा. सोलापूरच्या सभेतून असदुद्दीन ओवेसींचं अजित पवारांना खुलं आव्हान. म्हणाले, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून 3 मिनिटात अजित पवारांना गप्प करेन आणि परत पाठवेन. मीनाक्षी शिंदे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. आगरी समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, तर एआय ऑडिओ असल्याचा मीनाक्षी शिंदे यांचा दावा. अजित पवार यांनी दिशाभूल करू नये. अमरावतीतील गुंडगिरी थांबवायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पलटवार. ठाण्यातील खोट्या गुन्ह्यामध्ये फडणवीस शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न. निवृत्तीच्या 5 दिवस आधी रश्मी शुक्लांनी सोपवला सरकारकडे अहवाल. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस. भाजपसाठीच काम करतं याचं प्रात्यक्षिक कोर्टमध्ये दिसलं. काँग्रेस खासदार इम्रान प्रताप गढींचा हल्लाबोल. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधारांचा सुद्धा समावेश. धुळ्यामध्ये देशी दारूसह तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. 3घांना अटक. धुळे पोलिसांची कारवाई. 12वी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र 12 जानेवारीपासून मिळणार. एचएससी बोर्डाची माहिती. पश्चिम रेल्वेच्या आज 250 पेक्षा अधिक लोकल रद्द. 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गंडांतर. राजस्थानच्या जयपूरमध्ये हिट अँड रन. भरधाव कारनं 18 जणांना चिरडलं. एकाचा मृत्यू. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. जमिनीच्या मोबदल्यात नोकरी. घोटाळा प्रकरणी आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्यासह कुटुंबाविरुद्ध आरोपपत्र निश्चित. दिल्ली न्यायालयानं दिले आदेश.